आणि आज डेविडचा वाढदिवस आहे. तो आज डेविड का जन्मदिन है. आज डेविडचा वाढदिवस. बाइबल में लिखा है आकाश के नीचे पृथ्वी के ऊपर हर एक बात का समय है. आणि बायबलमध्ये लिहिलेलं आहे आकाशाच्या खाली पृथ्वीच्या वर प्रत्येक गोष्टीची वेळ आहे. जन्म जशी जन्माची वेळ. बहुत जरूरी है हम जन्म प्रभु में मनाएं. आणि खूप गरजेचं आहे की आपण आपला वाढदिवस प्रभूमध्ये साजरा क्यों करावा. मालूम? का माहिती? क्योंकि हमें मृत्यु नहीं है ना. कारण की आपल्याला मरण नाहीये. हम मरने वाले क्या? आपण मरणार आहोत का? हम मरने वाले नहीं. आपण मरणार नाही आहोत. प्रभु ने हमको 2 बार जन्म दिया है. प्रभूने आपल्याला 2 वेळा जन्म दिला इसलिए आहे. हम बहुत आनंद मनाना चाहिए हमारे जन्म के लिए. आणि म्हणून आपल्या वाढदिवसासाठी आपण खूप आनंद केला पाहिजे. हमारे लिए यीशु मरा. का? कारण की आपल्यासाठी प्रभू मेला. प्रभु ने हमें इसलिए जन्म दिया ताकि हम उसकी स्तुति करें, उसका गुणानुवाद करें, उसका धन्यवाद करें. आणि प्रभूने आपल्याला यासाठी जन्म दिला की आपण त्याचे स्तवन करावे, त्याची स्तुती करावी, त्याचा धन्यवाद करावा. इसलिए कभी भी प्रभु और प्रभु के लोग अपने जन्मदिन पर होने चाहिए. आणि म्हणून कधी प्रभू आणि प्रभूचे लोक आपल्या वाढदिवसाच्या दिवशी असले पाहिजेत. और ऐसा मत सोचो अभी डेविड तो चलो छोटा है. आता असं विचार करू नका तर डेविड तर लहान आहे. मैं तो बड़ा हो गया हूँ. आता मी जेवढा मोठा झाला. अभी मैं क्या है बर्थडे मनाने का 54 एज हो गया. आता 54 वय झालं. मी काय आता वाढदिवस करते. ठीक है. लहान मुलं करतात ठीक आहे. क्यों नहीं? का नाही? उम्र हो गई तो भी मनाना है. आणि वय झालं तरी सुद्धा आपल्या वाढदिवस कितने बनवायचे. साल हो गए हम 2025 साल से यीशु मसीह का जन्मदिन मना रहे हैं. यीशु कभी बोला कि बस करो अभी 2025 साल हो गया मत करो ऐसा बोला? आणि 2025 वर्षापासून आपण प्रभूचा वाढदिवस साजरा करतो. प्रभू कधी म्हटला का बाद झाला आता करू नका. बर्थडे को बोला है मत मनाओ. आणि कधी म्हटलं वाढदिवस बनवू नका. नहीं ना. कितना धामधूमी से मनाते हैं आणि किती यीशु का धामधूम जन्मदिन प्रभूचा जन्मदिवस है ना. तो फिर हमारा भी जन्मदिन हम धामधूम से मनाए. आणि आपला पण वाढदिवस आपण चांगला साजरा करावा. क्यों? का? हाँ, क्योंकि यीशु जिंदा है इसलिए उसका जन्मदिन मनाया जाता है. हम जिंदा है इसलिए हमारा भी जन्मदिन हम मनाए. हम थोड़ी मर गए हैं. आणि प्रभू येशू जिवंत आहे म्हणून त्याचा वाढदिवस बनवला जातो. तसंच आपण पण जिवंत आहोत. आपला पण वाढदिवस बनवला पाहिजे. आपण थोडी मेलेलो आहोत है ना. तो इसलिए जन्मदिन मनाना. आणि म्हणून वाढदिवस प्रभु को बनवा. धन्यवाद देना. प्रभूला धन्यवाद द्या. प्रभु यही चाहता है आणि प्रभूची हीच इच्छा आहे धन्यवाद दे. की आपण त्याला धन्यवाद द्या. जन्मदिन एक मौका भी है. हम प्रभु के लोगों के मुंह में अन्न दे सकते हैं. क्योंकि प्रभु ने क्या कहा? मैं भूखा था, प्यासा था, और मैं नग्न था, मैं परदेसी था, घर में रखा. इसलिए कोई मसीह लोग आपके घर में रहते हैं ना. फिर बीमार था, मी आजारी होतो, मैंने भेटायला आले. तो हाँ कभी किया प्रभु. आणि आपण म्हणू, प्रभू आम्ही कधी केलं? मैंने इनमें से एक के साथ किया. आणि माझ्या या लहानातील लहान एका सोबत हो, केलं. मेरे ते माझ्यासोबत केलं. है ना. तो इसलिए हमारे न्याय के समय पे ये बड़ा फायदा होता है. आणि न्यायाच्या वेळेस त्याचा खूप फायदा होतो. और पृथ्वी पर भी इसका फायदा होता है. आणि पृथ्वीवर पण याचा फायदा क्या होतो. होता है मालूम? पृथ्वी पर ये फायदा होता है कि बीमारी हमें नहीं छूती. आणि पृथ्वीवर हा फायदा होतो की आजार पण आपला स्पर्श करत नाही. और दूसरा गरीबी नहीं रहती. आणि दुसरा आपल्यामध्ये गरिबी राहत नाही. तीसरा तीसरा उदार दिल हो जाता है. आपलं देणारं हृदय होतं. और जब एक्सीडेंट कुछ होने वाले रहते तो एक्सीडेंट प्रभु होता नहीं करना, मैं माफ किया है, आगे हो आणि जाए. काही जो विपत्ति आने वाली रहती है उस विपत्ति को दरवाजे के पास होता है. आणि जे काय आपली हानी होणार असते, विपत्ती येणार असते, तिला प्रभू दरवाजाच्या बाहेरूनच काढून टाकतो. इसलिए बहुत फायदा रहता है इन कामों को करना. आणि म्हणून खूप फायदा असतो हे सर्व कामं करून. पृथ्वी पर इसका लाभ मिलता है. पृथ्वीवर त्याचा फायदा होतो. तो क्यों? प्रभु कभी किसी का कर्जदार नहीं रहता. आणि प्रभू कधी कोणाचा कर्जदार राहत तो नाही. उसके बदले में वो देता है. त्याच्याबद्दल देव देतो. तो इसीलिए प्रभु होना चाहिए हमारे जन्मदिन पर और प्रभु के लोग होने चाहिए. आणि म्हणून आपल्या वाढदिवसाच्या दिवशी प्रभू असला पाहिजे, प्रभूची लोक असला पाहिजे. खास करके आज ऐसे हाउस चर्च का दिन है, उपवास का दिन है, संडे का दिन है. विशेष करून हाऊसचा आहे, उपवास आहे, रविवारचा दिवस ये आहे. अपने घर में स्पेशल प्रेयर रखा है तब बर्थडे मनाते हैं तो बहुत अच्छा रहता है. क्यों? बहुत सारे लोग आते हैं ना फिर. आणि आपल्या घरी ज्यावेळेस आपण स्पेशल प्रेयर ठेवतो त्यावेळेस आपण वाढदिवस साजरा करतो तो खूप चांगला वाटतं. कारण की खूप सारे लोक येतात. तो बहुत हम क्या सोचना एवढी लोग आए. डरो मत. जितने ज़्यादा लोग आएंगे प्रभु उपाय करता है, सबको पुराता है. आणि आपण विचार करतो एवढी लोक आली, इतने लोक आहेत, पण तू घाबरू नका. जेवढे लोक येतात प्रभू उपाय करतो, सर्व काही कभी पुरवतो. कम नहीं होने देता है. प्रभू कधी कमी होऊन देत नाही. सबसे बड़ा फायदा होता है. आणि सगळ्यात मोठा फायदा होतो. तो हर साल में प्रभु हमारे लिए प्लान रखता है. आणि प्रत्येक वर्षी प्रभू आपल्यासाठी काही प्लॅनिंग ठेवतो. डेविड के लिए भी प्रभु का प्लान है. आणि डेव्हिडसाठी पण प्रभूची योजना आहे. ऑलरेडी प्रभु ने उसको एक सेवा करने के लिए और उसे प्रभु का आगे खड़े रहने के लिए प्रभु ने उसे चुना है. आणि पहिलेच प्रभू त्याला सेवा करण्यासाठी आणि देवाच्या पुढे उभं राहण्यासाठी निवडलेला आहे. जन्म इसीलिए हुआ है. त्याचा जन्म यासाठी झालेला आहे. इस साल से प्रभु जरा उसे और अभी ऑलरेडी पहले से वो प्रभु में बहुत बढ़ गया है. आणि पहिल्यापासून तो प्रभू खूप उसके वाढलेला माँ आहे. बाप बोल सकते हैं
त्याचे आई वडील बोलू शकतात. क्योंकि मैं भी एज अ पास्टर मैं जानती हूँ कि वो पहले से प्रभु में गए मतलब 2025 से पहले जो 2024 उससे 2025 में वो बहुत बढ़ गया प्रभु. 2024 पेक्षा 2025 मध्ये तो प्रभूमध्ये खूप वाढला. कॉयर में बढ़ गया मतलब प्रभु के गीतों में आणि प्रभूच्या गाण्यांमध्ये वाढला. वचन पढ़ने में वचन वो इतना छोटा दिखता है लेकिन अच्छा बाइबल पढ़ता है. तो जिससे एवढा लहान प्रभू चांगला बायबल वाचतो. तीसरा वो प्रेयर वॉरियर में खड़ा है. हम जो जिनको ये दिए है ना चेन प्रेयर वो करता है. आणि चेन प्रेयर होय तो उभा आहे, तो चेन प्रेयर करतो. उसकी बहन त्याची बहीण पण करते. बोलो. और इनमें से कोई भी नहीं बोला. याच्यामध्ये कोणी बोललं नाही. आम्ही यांना प्रेयर करतो ना आम्ही आजारी पडतो. हे किंवा दीदी हे तुमचा पेपर आम्हाला नको बदलो. और हम इनके लिए प्रार्थना करते हैं. हम लोग बीमार पड़ गए. कितने लोगों ने मुझे रिटर्न किया. किती लोकांनी तो पेपर रिटर्न आणून दिला. मला त्रास होतो. मुझे तकलीफ जेव्हापासून प्रार्थना करतोय मला जुलाब झाले. जब से मैं प्रार्थना करता हूँ मुझे जुलाब हो गया. आम्ही गळलोय. हम गल चुके हैं. आम्हाला नको. हमें नहीं चाहिए. म्हणून मी नवीन वर्षासाठी एक दिवस बघते की बाबा प्रेयर वॉरियर निवडून त्यांना पुन्हा एक नवीन मी बनवले त्याचे झेरॉक्स ते द्यायचे. और नए साल से मैं एक दिन देख रही हूँ कि प्रार्थना की योगा चुन के फिर से मैं नया उनको जरा दे दूँ. लेकिन ये दोनों करते हैं. परंतु ये दोनों करतात. तो जो 24 में उनको भविष्यवाणी हुई वो 25 में कंप्लीट किया आगे भी करेगा. आणि 24 मध्ये जी त्यांना भविष्यवाणी झाली 2025 मध्ये त्यांनी पूर्ण केली तर पुढेही देव करेल. आगे प्रभु ये भी देगा. आज के वचन से प्रभु इनके लिए क्या इसके लिए क्या भविष्यवाणी इसके लिए क्या वचन प्रभु दे रहा है. आजच्या वचनापासून देव त्यांना काय देत आहे. वचन 2 वचन दिए हैं. 2 वचन दिलेले आहेत. हबक्कूक अध्याय 3 अध्याय 3 उसका 18 और 19 आणि त्याचं वचन 18 आणि 19. और दूसरा वचन है आयसया. दुसरं वचन आहे यशाया 52 अध्याय 52 हाँ 7 से 10. 7 ते 10 तो पहले हम हबक्कूक पढ़ेंगे. तर पहिला आपण हबक्कूक अध्याय वाचू. हाँ. तरी मी परमेश्वराच्या ठाई हर्ष पावे. हाँ आज से डेविड परमेश्वर में आनंदित रहेगा मगन रहेगा. जैसे स्कूल में जाने के बाद बच्चे बहकावे में आ जाते हैं और थोड़ा बहुत संसारिक बन जाते हैं. आणि जसे शाळेमध्ये गेल्यावर मुलं भडकवण्यात येतात आणि थोडे जगी लेकिन वो ऐसा नहीं बनेगा. परंतु तो असा बनणार नाही. प्रभु में आनंदित रहेगा. तो प्रभूमध्ये सर्वदा आनंदित राहील. मतलब वो प्रभु को नहीं भूलेगा. ह्याचा अर्थ तो प्रभूला विसरणार नाही. बाहर जाने के बाद भी बाहेर गेल्याच्या उसे नंतर मालूम है उसे क्या करना चाहिए. त्याला माहिती त्याला काय केलं वो पाहिजे. करता रहेगा ते तो करत राहील और मगन रहेगा. आणि तो मगन राहील. दूसरे कुछ भी करने दो मैं और मेरा प्रभु. दुसऱ्यांनी काही करू दे मी आणि माझा प्रभू. और दूसरा मला तारण देणाऱ्या देवाविषयी मी उल्हास करीन. वो हमेशा प्रभु के लिए आनंदित रहेगा. हाँ हबक्कूक अध्याय 3 हबक्कूक अध्याय 3 उसका 18-19. तो वो प्रभु में आनंदित रहेगा. मतलब उसका जो उद्धार करता है उस भले उसका बपतिस्मा नहीं हुआ लेकिन वो देखा गया तो जन्म से ही आत्मा के द्वारा जिनके जो बच्चे जिनके भी शादी क्रिश्चियन पद्धति से हुई है उनके बच्चे गर्भ से आत्मा के द्वारा प्रेरित है भरे हुए हैं. लेकिन फिर भी उन्हें उद्धार की ज़रूरत है और उन्हें बपतिस्मा की भी ज़रूरत है. लेकिन वो उस उद्धारकर्ता परमेश्वर के द्वारा प्रसन्न रहेगा. वो दुखी है निराश है तड़प रहा है हताश है ऐसा उसके लाइफ में नहीं होगा. फिर परमेश्वर प्रभू माझे सामर्थ्य आहे. प्रभु तेरा बल रहेगा. तू प्रभु तेरी ताकत है. हम वो गीत गाते हैं ना प्रभु का आनंद है संसार में यीशु है. तो डेविड की भी ताकत मेन प्रभु है. उसका जो मेन बल जो है वो प्रभु है. हाँ तो माझे पाय हरणाच्या पायांसारखे करतो. आजपासून तुला पायाचा त्रास राहणार नाही. शायद असेल माहीत का. म्हणून देवाने शायद तुला हे वचन दिले. प्रभू आजपासून तुझे पाय हरणासारखं करतो. हरिण माहिती कसे. हरिण दिसायला खूप सुंदर आहे पण म्हणजे पाय असे कडके असले तरी चप्पड ताकदवर आहे. लांब लांब उड्या मारून पळतात. तसंच आजपासून तुझे पाय हरणासारखे आहे. हे वचन आहे ना मनीषा प्रार्थनेला तिला खूप पायचा त्रास होता आणि डॉक्टरांनी सांगितलेलं ऑपरेशन. मनीषा पवार होती ना ती. म्हणजे कुठे नाही मनीषा पवार आहे ना तिला
तर तिला प्रार्थना सहज असं करता करता तेल मळता मळता हे वचन आलेलं आहे, तेरे पैर तुझे पाय हिरणीसारखे असतील. आणि तेव्हापासून तिला थोडे दिवस दुखले, पण ती सतत हे वचन बोलत गेली. ती आता या 31 तारखेला रात्रीच्या प्रार्थनेला आलेली, तर ती साक्ष देत होती मला की दीदी अजून एक गोळी मी त्या पायासाठी खाल्ली नाही, माझे पाय खरंच हिरणीसारखे झाले. मला खूप बरं वाटलं है ना. तुझे पाय हिरणीसारखेच असते, कारण तू हिरणीसारखं तुझे पाय असते आणि आजपासून त्याने हिरणासारखं तुझे पाय बनवले आहे. आणि काय बोलला आहे देव बघ तुला, तो मला माझ्या उच्च स्थानावरून चालू देतो. हाँ, तो तुला उंच स्थानावर नेणार. हिरण है ना डोंगराळ भागात चालतो. हरण है ना, जो हिरण रहती है ना वो पथरीले और पहाड़ पर चढ़ती है, कूदी मार मार कर ऐसे एकदम ऐसे सपाट जो रास्ता रहता है ना उस पर भी वो खड़ी रहती है. वैसे ही प्रभू तुझे गिरने नहीं देगा, तुला कधी पडून नाही देणार, तुझ्या पायाला कधी त्रास होऊन देणार नाही. का? कारण त्याचं वचन यशया 52 मध्ये लिहिलेलं आहे. 7 ते 10 52चं 7 ते 10. जो सुवार्ता सांगतो, शांतीची घोषणा करतो, शुभवृत्त विदित करतो, तारण जाहीर करतो, तुझा देव राज्य करीत आहे असे सियोनास म्हणतो, त्याचे पाय पर्वताहून येताना किती मनोरम दिसतात. हा, देवाने तुझ्या पायाला खूप सुंदर आणि मनोहर म्हटलेलं आहे डेव्हिड. म्हणून का? कारण तू आजपासून एक वेगळं काम, आता तू कॉयर करत होता, तू वचन वाचतो, तू प्रार्थना करतो, तर यापुढे देव तुला वचनाच्या सेवेत आहे, सुवार्ता द्यायला मदत करेल, तुझा वापर करेल सुवार्तेसाठी. म्हणून तुझे पायाला हिरण्यासारखं केलं. कारण तुझं पाय का हरण्यासारखं केलं? कारण सुवार्तेसाठी. पुढे तुझ्या जागरल्यांचा हा शब्द आहे, ते एकदम उच्च स्वराने गात आहेत, कारण परमेश्वर सियोनास परत येत आहे, हे प्रत्यक्ष पाहत आहे. हा, तू दिलेल्या सुवार्ता दिलेली लोक देवाकडे येतील आणि तू आनंद करशील, आम्ही आनंद करू, सियोन आनंद करेल. पुढे यरुश्लेमाच्या उद्ध्वस्त झालेल्या स्थळांनो आनंद घोष करा, सर्व मिळून गा, कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे, त्यांनी यरुश्लेमास उद्धारले आहे. बऱ्याच असे काही जे लोक ख्रिस्ती आहेत त्यांना तू समजवशील, त्यांच्या उजाड भागामध्ये तू त्यांना वचनाने बोलशील आणि त्यांना तू ख्रिस्ताकडे आणशील. हे सामर्थ्य देवाने तुला दिले. पुढे परमेश्वराने सर्व राष्ट्रांपुढे आपल्या पवित्र हाताची अस्तनी मागे सारली आहे, सगळ्या दिगंतास आमच्या देवाने केलेले तारण दिसून येत आहे. हा, तुझ्याद्वारे देव ख्रिस्त दिसेल असं महान काम करणारे या वर्षापासून, म्हणजे आजची 2 तारीख आहे ना तेव्हापासून. आम्ही मग स्वीकार करूया. ये पुढे या आपण प्रार्थना करू त्याच्यासाठी. मी पिता प्रभू येशूच्या गोड आणि सर्व सामर्थ्य नावाने तुझ्या अनुग्रहाच्या सिंहासनाच्या समोर येते. प्रभू डेव्हिडचा जन्म व्हायच्या अगोदर तू घोषणा केली प्रभू संदीप भाऊला आणि पूनमला की तुला एक मुलगा होईल आणि तो देवाच्या सेवेसाठी निवडला. म्हणून तो जेव्हा आईच्या पोटात होता तेव्हाच तू तुझं चित्त ह्याच्यावर लावलं प्रभू आणि त्याला आईच्या पोटापासून निवडलंयच प्रभू. म्हणून हा एक साधारण नाही परंतु तुझा निवडलेला एक पात्र आहे प्रभू, जो तुझ्या सेवेसाठी. आम्ही सगळे पात्र आहोत पण प्रत्येक पात्रांमध्ये फरक आहे. काही सेवेसाठी आहे प्रभू, काही प्रभू महिमेसाठी आहे, बरेच प्रत्येक हा तुझ्या सेवेसाठी पुढं खूप राहण्यासाठी प्रभू. आणि या सियोनाच्या मंडळीसाठी तर फार उपयोगी पात्र आहे. तर येणाऱ्या काळात जसं प्रभू त्याला खूप वाढव आणि आज जे वचन तू दिलेस प्रभू, माझा विश्वास आहे या वचनानुसारच होईल. ह्याच्या तारुण्य वयामध्ये तो कधीच बहकवण्यात येणार नाही. हा ख्रिस्तामध्ये मगन राहील, ह्याचे पाय कधी वाकडे पडणार नाही. जसं 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21 या वयामध्ये तो कधीच बहकवण्यात येणार नाही. मी येशू ख्रिस्ताच्या नावात डिक्लेअर करते, आजचं दिलेलं वचन त्याच्या आयुष्यामध्ये त्याला खूप पुढे येणाऱ्या काळात उपयोगी पडेल. पवित्र पिता, तो त्याच्या तरुणमध्ये तूच त्याचं सर्व काही आहे, बलमूल आहे, त्याचं सामर्थ्य आहे, हे तो कधीच विसरणार नाही. म्हणून तो कधी दुसऱ्याकडून बल प्राप्त करण्यासाठी कधीच वळणार नाही. आणि आपलं बल तरी तो
कधीच प्रभू स्त्रियांच्या मागे किंवा मुलींच्या मागे घालवणार नाही. माझ्या तारणाऱ्या गोड पवित्र पिता, मी असेल नसेल पण हे वचन सदैव टिकेल प्रभू, आणि वचन कधी फेल होत नाही प्रभू. त्यामुळे माझ्या तारणाऱ्या गोड पवित्र पिता, आज आम्ही सियोन मंडळी जी त्याच्यासाठी प्रेयर करत आहोत प्रभू, तो खरंच त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तो तुझ्यासाठी एक विश्वसनीय पात्र सेवक म्हणून जसा सॅम्युअल निघाला तसा प्रभू राहील प्रभू, आणि तुझी खूप सेवा करेल. ही माझी प्रार्थना आहे प्रभू. म्हणून दिलेल्या वचनानुसार प्रभू आज आम्ही त्याच्यावर तेल म्हणून प्रार्थना करतो प्रभू. तर हे तेल जसं तुझं चिन्ह आहे पवित्र आत्म्याचं, अभिषेकाचं, चंगाईचं, सुटकाऱ्याचं, वेगळेपणाचं, त्याच्यामध्ये आम्ही येशू तुझं निष्कलंक सर्व सामर्थ्य रक्त टाकतो. ते रक्त जे वधस्तंभावर आमच्या धर्मांसाठी पापांसाठी वाहण्यात आले ते रक्त टाकले. तर आता हे रक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही डेव्हिडवर लावून पिता पुत्र पवित्र आत्म्याचा अधिकार घोषित करतो आणि त्याला आशीर्वादित करतो. आणि दिलेल्या वचनानुसार खरंच प्रभू तू त्याचं बलमूल आहे, आणि आजपासून तू त्याचे पाय फिरणी समान केलेले आहेत. म्हणून प्रभू येशू पवित्र पिता, मी तुझं सर्व सामर्थ्य रक्त त्याच्या पायाला घालते प्रभू येशूच्या नावामध्ये. माझ्या पवित्र पिता आजपासून प्रभू पवित्र पिता हे पाय प्रभू सुहावणे आहेत, जे तुझ्या राज्याची सुवार्ता गाजवतात आणि गंजलेले, खंडर झालेले, मागे हटलेल्यांना तुझ्या जवळ आणते. त्याला आशीर्वादित करते. शरीर प्राण आत्मा तुझं रक्त लावते. तुझी कृपा दया मागून तुझ्या पंखात सुरक्षित राहण्यासाठी प्रार्थना करते. धन्यवाद देते. त्याला खूप बरकत आहे. त्याला लागणारी सगळी गरज पूर्ण करते. त्याच्यामुळे त्याच्या आईवडिलांना आशीर्वाद दे. त्याचे आई वडील सदैव तुझी बनून राहण्यासाठी मदत करतात, आणि त्याच्या बहिणीलाही आशीर्वाद. धन्यवाद देते. एवढं छान पात्र प्रभू तू सियोन मंडळी दिल्याबद्दल मी तुझे आभार मानते. धन्यवाद पिता. लहानपणापासूनच सेवा करून दे, जसा येशू लहानपणापासून सेवा करत होता. येशू मधली सगळी मुलं लहानपणापासूनच सेवा करत, आणि याचा मार्ग कधी टर्न होऊन देऊ तुझ्या छेदलेल्या हातात येशूच्या नावाने.